हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आले होते माहेरी आल्यानंतर आम्ही शेतामध्ये आलो होतो. याचा पार्ट 1 व्हिडिओ तर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. हा पार्ट 2 व्हिडिओ आहे. जर तुम्ही पार्ट 1 व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्कीच चेकआउट करा. आज कोंबड्यांच्या ह्याच्यात आलेलो आहे. तर आतमध्ये कोंबड्या झोपतात, तिथं त्यांचं पाणी वगैरेचं आहे, अंड्यांचं सेक्शन, आणि हा त्यांचा बाहेर फिरण्याचं सेक्शन आहे. इथे पण आपण पेरूचे झाड, एक रबरचं झाड आहे, आणि तिथे पाठीमागे मी तयार केलेले लिंबूचे झाड दिलेले मम्मीला, ते आहे. बारगं बघा कोंबड्यांसोबत खेळतोय. शहरातून गावाकडे आल्यावरची मजा वेगळीच असते. शेतात मध्ये जायचं, बसायचं, फळं तोडायची, खायचं, कोंबड्या, गुरं. लेकरांना पण सिटीमध्ये कंटाळा येतो. अशा पद्धतीची मजा होते गावाकडे आल्यावरती. सुंदर मोहर लागलाय बघ. ही मध्ये बारकी झाड लावली होती, ती येत नाही. हा, 1-2 वर्ष झालं. किती छान मोहर आला त्याला. हा मोहर बघ, 2 वर्षाची झाड आहे ती सगळी. केळी बघ ना, मल्हारला घेऊन जा पुण्याला. ती बघा, ती किती मोठा घड आहे. किती किती हे आलेत ना. छोटे आंबे आहेत, या इकडे मोठे झाड बघा. छोट्या झाडांना या वर्षी खूप मोहर लागलाय. हे बघा, आता हे वांग्याचं सीझन गेलेला आहे. वांगी आम्ही खाऊन संपवली ह्याची सगळी, तरी पण येत छोटी छोटी. ह्याला आता परत एकदा ही रोपं लावायची वांग्याची. आता इथून आम्ही जे पहिली झाडं लावली होती 5 वर्षापूर्वी, ते चालू होत आहेत. ते बघा किती मोठं झालंय आंब्याचं झाड. आम्ही ते आमचा फोटोशूट सुद्धा केला होता, ज्यावेळेस माझं बाळ पोटामध्ये होतं तेव्हा. तर आता ही आंब्याचे जे रोप आहेत ही सगळे पूर्ण केशरचे आहेत. काही ह्याच्यामध्ये 2 झाडं हापूसची आणि 2 झाडं दशेरीचे लावलेली आहेत, आणि 2 बदामचे. तर केशरच आपला जास्त जातो. बाकी दशेरी, हापूस आणि बदाम हा आपला घरीच राहतो, आणि घरचेही आंबे खाऊन तृप्त होतात. आपले हे एकदम बिना फवारणीचे आहेत झाडं. तर हे बघा, मला हे एक रोप सापडले. आम्ही लहानपणी ह्याला खूप फोडायचो. ह्याला फुगा झाड, असे फुगे येतात ह्याला. तुम्ही पण असं झाड बघितलंय का, मला नक्कीच कमेंट करून सांगा. थोडंसं खाली बसले होते, जरा दमले होते, तर सावली पडली आंब्याची भरपूर. तर तुम्हाला मी पूर्ण झाडाला किती सावली पडली ते दाखवते. बघा किती दाट सावली पडली, किती छान वाटतंय. हे बघा. तर आमचं हे शेत पूर्ण असं अर्धा किलोमीटर पर्यंत असं पसरलेलं आहे. तर एक साईडला घर आहे रोडच्या या साईडला, आणि रोडच्या दुसऱ्या साईडला बोर आहे, आणि तिथे शेततळं पण आहे. तर पप्पांना रोज दिवसातून असे 3 ते 4 चक्रा मारावे लागतात शेताला पाणी द्यायला म्हणा, ड्रिप चालू करायला, हे सगळं. तर पप्पांची खूप धावपळ होते. पप्पा एकटेच शेती बघतात, कोणी असं हाताखाली नाही. भाऊ जॉबला आहे, त्याच्यामुळे पप्पा आणि मम्मीच दोघंजण शेती हँडल करतात. तर पप्पा रिटर्न गेले माशाचं खाद्य आणण्यासाठी. आता आम्ही आंब्याच्याच बागेतून पुढे जातो.
मधून गेल्यावर मोहर गळेल. कडेने जा. पाणी प्यायला सांगलंय का? हो प्यायचंच आहे पाणी. तर हे बघा दशेरीचं झाड आहे हे. हापूस पेक्षा पण दशेरी आंबा गोड लागतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. हे बघा हे हापूसचं झाड आहे. आत्ता मोहर लागला. आता मोहर लागतोय. हा बघा हा केशर आहे. आपली केशरवरच जास्त हे उत्पन्न आपलं निघतं. त्यामुळे केशरचे झाडं जास्त आहेत. टोटल 400 आंब्याची रोप आहेत हे पूर्ण केशरची. थोड्या दिवसांनी आता आंब्याचा सीझन कसा चालू होणार आहे ना, त्याच्यामुळे या महिन्यापासूनच आंब्याची प्रोसेस सगळी चालू होते. मोहर यायला सुरुवात होते. मग कुठे एप्रिल मे मध्ये आपल्याला आंबा खायला मिळतो. आंबे आपल्याला खाताना खूप छान वाटतं, पण त्याची जी काय मेहनत आहे ते फक्त शेतकऱ्यांनाच माहीत असते. आपण लोकल मार्केटमधून घेताना किंवा शेतकऱ्याकडून घेताना जेव्हा मोलभाव करतो, तर तुम्ही त्यांच्या कष्टाकडे पण बघत जाणार. तर असे टोटल 400 ते 450 रोप आहेत आंब्याची केशरची. तर आता ते क्रॉस करून आम्ही आता पुढे आलेलो आहे. डाळिंबाच्या बागेकडे चाललो आहे आता. आता इथे हे बघा, इथे आंब्याचा साईड झाला. घरापासून खूप लांब आलेलो आहे. तुम्हाला व्हिडिओमधून समजत नसेल, पण भरपूर लांब आलोय घरापासून आता. तर हे बघा डाळिंबाची सुरुवात झाली. हे पूर्ण 500 आहेत डाळिंबीची रोपं. पप्पा आमचे एकटेच हे बाग धरतात. आत्ता डाळिंबीला फळ येण्याची प्रोसेस सुरू आहे. इकडे याला बाग धरणे असं म्हणतात. आता ह्याला त्याची छाटणी वगैरे आता पहिल्यांदा सुरू आहे. हे बघा ही अशी फुलं येतात डाळिंबीला आणि मग त्याचं डाळिंब तयार होतं. पप्पा आमचे एकटेच बाग आता धरतायत. छाटणी वगैरे त्याची सुरू आहे. तर हा आमचा सोलापूर सांगोला जो हा क्षेत्र आहे तो डाळिंब आणि द्राक्षाचा क्षेत्र आहे. कोणी वेगवेगळ्या प्रकारचे पण बागा घेतात, जसं की मोसंबी, कोणी पपई लावतं. तर आम्ही आंबे आणि डाळिंब ही 2 प्रकारचे बागा केलेल्या आहेत. पक्षी कसे ओरडतात तुम्हाला दाखवते. हे बघा, हे प्रत्येकांना शेतातले पक्षी माहीतच असतील. यांना वहले असे म्हणतात. हे कबुतरासारखं जे दिसतंय त्यांना वहले म्हणतात. कबुतराचाच प्रकार आहे तो. आणि टिटवी तर पूर्ण शेतामध्येच राहते, बांधांवरती. चला पुढे जाऊयात अजून. तर हा बघा हा STP आहे. STPनी फवारणी होते. या ड्रममध्ये औषध मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि STPच्या साह्याने फवारायचं. इथे बघा बांधावरती असं शेवग्याचं झाड आहे. आता याला फुलं यायला लागलेत. तर आता आम्ही शेततळ्याच्या इकडे आलेलो आहे. बघा मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठून आलो इथे. ते बघा एकदम त्या साईडला घर राहिलं, नंतर पेरूचे झाडं, आंब्याचे झाडं क्रॉस करून
डाळिंबात आलो आणि डाळिंबानंतर आता शेततळ्याकडे आलेलो आहे. आता चला शेततळ तुम्हाला दाखवते. तर हे बघा, अशी शेततळ्याच्या कडेने मम्मीने घरी खायला अशी मेथी लावलेली आहे. नंतर हा गहू लावला इथे. असा गहू लावलाय आणि मग हे आपलं शेततळ. हे बघा, मम्मीने अशी गव्हाच्या मध्ये पालक आणि कोथिंबीर पण लावलेली. कोथिंबीर अजून छोटी आहे, पालक आलेला आहे. तर हे बघा, असं शेततळ आहे. इकडे असा गहू आहे आणि त्या साईडला पण रोड आहे आणि आपल्या शेताच्या त्या साईडला पण रोड आहे. तर आता आम्ही शेततळ्यावरती आलेलो आहे. त्या शेततळ्यामध्ये मासे टाकलेले आहेत. टोटल 3000 मासे आहेत. 3000 आहेत ना? 3000 टाकलेले आहेत. तुम्हाला मासे दाखवते. सगळीकडे फिरून खायला लागते का? या माशांना आपण लहानाचं मोठं केलेलं आहे. लहान पिल्लं असताना हे शेततळ्यामध्ये टाकले होते. आता हे मोठे झालेत बघा. अशा माशांना खाद्य टाकावं लागतं असं सगळीकडे करून. जसं आपण जाईल तसं आपल्या पाठीमागे येतात ते खाद्यासाठी. बघा, तुम्हाला दिसतात का नाही मासे मला माहीत नाही, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते जवळ. हे बघा, शिवड्या मारतायत. तर आता शेततळ्यावर पण बाहेर आलो, हवा सुटली. चला तर मग व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.